हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आता फ्रान्स नंतर इंग्लंडमध्ये सुद्धा प्रोटेस्ट व्हायला लागलेली आहे। इंग्लंडमध्ये जवळपास 1 लाख लोक हे रस्त्यावरती उतरलेले आहे आणि त्याचं नेतृत्व करतोय अति उजव्या विचारसरणीचा नेता पॅट रॉबिन्सन। या पॅट रॉबिन्सनचं म्हणणं काय आहे की इंग्लंडची जी इमिग्रेशन पॉलिसी आहे या इमिग्रेशन पॉलिसीला तुम्ही तत्काळ बदला, कारण जगातल्या कानाकोपऱ्यातून आपल्या देशामध्ये जे लोक येत आहेत ते बेकायदेशीर कृत्यांमध्ये गुंतलेले आहेत आणि त्यामुळे ब्रिटनचे जे मूळ लोक आहे त्यांना त्रास होतो आहे आणि म्हणून तुम्ही ही इमिग्रेशन पॉलिसी लवकरात लवकर चेंज करा। विद्यार्थी मित्रांनो, इंग्लंड हा जो देश आहे तो अतिशय उदारमतवादी विचारसरणीचा देश आहे। आधुनिक लोकशाहीचा जनक इंग्लंडला म्हटलं तरी काही हरकत नाही, कारण इंग्लंडची लोकशाही ही जगातली सगळ्यात मजबूत लोकशाही आहे आणि भारताने सुद्धा लोकशाही जी आहे ती इंग्लंडकडनं स्वीकारलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा जो नेता आहे पॅट रॉबिन्सन हा डोनाल्ड ट्रम्प यांना फॉलो करतो आणि तो म्हणतो की आपण अमेरिकेसारखं जी डोनाल्ड ट्रम्पची पॉलिसी आहे ती इंग्लंडमध्ये सुद्धा आपण लागू करू, इंग्लंडला पुन्हा सशक्त बनवू। आणि या लढ्यामध्ये इंग्लंडचा एक फेमस बिझनेसमॅन एलॉन मस्कने सुद्धा उडी घेतलेली आहे आणि त्याने नारा दिला या प्रोटेस्टला, तो म्हणतो की लढा किंवा मरा। आता एवढा मोठा नारा देण्यासाठी हे प्रोटेस्ट जे आहे ते त्या लेवलचं आहे का की एलॉन मस्क हा जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीला भडकवतोय? ह्या गोष्टी आता इथून पुढे काही दिवसामध्ये नक्कीच क्लिअर होईल। या संदर्भात आता इंग्लंडचं गव्हर्नमेंट काय भूमिका घेतं आणि आपली इमिग्रेशन पॉलिसी बदलते का हे आपल्याला पाहण्यासारखं असणार आहे। असेच जर व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा। धन्यवाद।